मला असं वाटतं ना की अबू आझमीने सुद्धा जे आहे हे आपापसात कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे. कारण या वारीच्या निमित्तानं जे आहे ह्या राज्याच्या बाहेरूनसुद्धा शेकडो मैल गोर गरीब आता तर तरुणीसुद्धा बिचारे चालत आहेत, कलाकार चालत आहेत. तर एकत्र येण्याची ही एक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये जातीवाद नसतो, याच्यामध्ये धर्मवादसुद्धा नसतो. मला माहिती आहे की संत शेख मोहम्मद मुस्लिम संत पांडुरंगाचे भक्त त्यांचीसुद्धा वारी निघते आणि ही सगळी मंडळी जी आहे ही एकत्रित काम करतात. तर समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्तानं एकत्रित येतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे जातात. आता अशा वेळेला नाहीतरी अनेक वेळेला काही ना काहीतरी होतं. रस्ते अडले जातात, कुठे झाड पडलं, कुठे ब्रिज पडला, कुठे गाडी उलटी झाली, काय झालं, होतो ना त्रास. हा त्रास जो आहे सगळ्यांना एकत्रित आणणारा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे. मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांनी केले पुन्हा औरंगजेबचा वाद उठवून येण्याची शक्यता. हे पण त्यांनी जे सांगितलं की ते टोप्या विणत होते आणि स्वतःचं जे आहे उत्पन्न मिळवत होते, एवढ्यापुरतं त्यांचं जे आहे ते आहे, तो इतिहास आहे. परंतु जे आहे ज्या पद्धतीनं अन्यायाचा कारभार या महाराष्ट्रात त्यांनी केला त्याच्याविरुद्ध आपण सगळे आहोत. संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने त्यांनी हाल करून मारले त्याचा आक्रोश प्रत्येक या आपल्या माणसांच्या मनामध्ये आहे. कारण एखाद्या राजानं दुसऱ्या राजाला जिंकल्यानंतर सुद्धा कसं वागलं पाहिजे, सिकंदर पौरसपासून जे आहे आपल्याला इतिहासाचे धडे मिळालेले आहेत. सिकंदर जिंकल्यानंतर त्याने पौरसाला विचारलं, सांगा तुम्हाला कशा पद्धतीची वागणूक पाहिजे. त्याने सांगितलं मला राजाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे आणि सिकंदराने सुद्धा ती त्यांना दिली. असं असताना संभाजी महाराजांना पकडल्यानंतर ज्या क्रूरतेने हाल करून त्यांना मारले त्याच्यामध्ये त्यांचा दुष्टपणा जो आहे हा सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि म्हणून लोकांच्या मनात त्यांच्याविषयी निश्चितपणे राग आहे. स्वतःपुरतं ते काय करत होता हा मुद्दा वेगळा आहे, पण राज्यकर्ता जेव्हा काम करतो तर त्याने जनतेसाठी काय केलं, जनतेबरोबर तो कसा वागला, पराभूतांबरोबर तो कसा वागला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इतिहासामध्ये घेतल्या जातात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.